आठाणे वगैरे हो, 50 पैशाला अशा खूप साऱ्या गोळ्या यायच्या या. 50 पैशाला खूप, या 50 पैशाला असे 2 वगैरे. हे जर का पोटामध्ये गेलं तर ते आतडे एकत्र करतात सगळे आणि मग त्रास होतो, मग ऑपरेशन करावं लागतं. ही भीती दिलेली, त्यामुळे च्युइंगम खायला म्हणजे खूप कमी खायचे. हे तर हे सिगरेट सारखं आहे, पण तरी पण असं ते घ्यायचं मुद्दाम हाताने असं हो मी करायचं असं सिगरेट पिते पण टिक वन. अरे थांब ना एक मिनिट, थांब एक सेकंड थोडंसं आता उन्हात ना आलं. थांब एक मिनिट. वा हे असं हातात ठेवून देणार आणि मुद्दाम खाली पेन्सिल पाडायचं आणि असं जायचं, खायचं आणि वरायचं. कोणाला असं करणार आपण हे असं करायचं मी. पण मला नेहमी टीचर वगैरे असं काही पण आठवलं की मला असं होतं यार एकदा तरी त्यांना भेटलं पाहिजे जाऊन. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील, लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले मी जिंकून घेईन सारे या मालिकेच्या सेटवर. त्याच निमित्ताने गोड कलाकार आपल्यासोबत आहेत. तर कसे आहात? आम्ही मस्त. तू कशी आहेस? मी पण छान आहे. कसं चाललंय शूट? मस्त, कमाल, मज्जा येते. येस, उन्हात मस्त तडफडत करतोय. मज्जा येते. इथे आता थोड्या वेळपूर्वी अशी गॉसिप झालेली, एक्झॉस्ट झालं यार. सीनचं काही वाटत नाही, पण उन्हामुळे प्रचंड हो यार, तेच होतं. म्हणजे सीन करून असं एक्झॉस्ट होतोय असं नाही, पण ऊन इतकं आहे की त्रास होतोय खूप. पण ठीक आहे. उन्हाची काळजी तर म्हणजे उन्हात सगळेच केअर करतात, तर तुम्ही काय केअर करताय सध्या? सनस्क्रीनने आंघोळ करतो आम्ही जवळ कारण त्याचाही काही उपयोग होत नाही, पण ठीक आहे. काही उपयोग होत नाही आंघोळ करून सुद्धा. म्हणजे सारखं आत गेलं की सनस्क्रीन लावणी, पण इतकं हार्श आता ऊन की ते काहीच फरकच पडत नाही त्या गोष्टीचा, सनस्क्रीनचा. हो, इंटरनलीच थोडंसं थंड करायला लागतं बॉडीला. थोडं ते करवंद आणि पण दही, ताक हे सगळं सेटवर मिळतं म्हणजे असतं अवेलेबल नाही. आणि आमची जी शांभवी अमृता ती आमच्या सगळ्यांसाठी असं आणत असते काय काय. बापरे, खूप. सो आम्ही ते म्हणजे आम्ही तरी तेच पितो. अशा मैत्रिणी पाहिजे तुम्हाला. अरे सवाल. बरं, आता मी तुमच्यासाठी गेम घेऊन आले. सो लॅमलाईट मराठी सोबत तुम्हाला हा गेम खेळायचा आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या बालपणीत जाणार आहात. तर तुम्हाला ह्याच्यापैकी कोणती चॉकलेट माहिती आहेत जे तुमच्या बालपणीत होती? त्या संत्र्याच्या गोळ्या माहिती आहेत, मँगो बाईट माहिती आहे, नंतर त्या मिंट सिगरेट ज्या फॅन्टम सिगरेट्स होत्या त्या माहिती आहेत, बबल गम माहिती आहे, हा बूमर म्हणजे बूमर ते माहिती आहे. म्हणजे माहीत सगळंच आहे. टिकटॅक वगैरे तर एकदम माझ्या वेळेसचं नाही आहे, खूप नंतरचं आहे, नंतरचं आहे. नंतर हे पण याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण सोफच असते नाही, गोड सोफ. जेम्स माहिती आहे, इक्लेअर माहिती आहे, आणि ही चिक्की शेंगदाण्याची शेंगदाणा गुळाची. आणि लॉलीपॉप सगळंच माहिती आहे. हे जुने सगळ्यात पहिले च्युइंगम, सगळ्यात पहिले च्युइंगम. बूम बूम बूम. आम्हाला खूप आवडायचं खायला मला, पण एक ना भीती टाकलेली सगळ्यांनी की आईने आणि या लोकांनी, सगळ्या घरातल्या लोकांनी, की हे जर का पोटामध्ये गेलं तर ते आतडे एकत्र करतात सगळे आणि मग त्रास होतो, मग ऑपरेशन करावं लागतं. ही भीती दिलेली, त्यामुळे च्युइंगम खायला म्हणजे खूप कमी खायचे. नाही, मी सायन्सचं स्टुडंट होतो, त्याच्यामुळे मला असं सगळं नाही, लहानपणी ना रे, लहानपणी ना तरी मी इतकं नाही. हे तर हे सिगरेट सारखं आहे, पण तरी पण असं ते घ्यायचं मुद्दाम हाताने असं हो मी करायचं असं सिगरेट पिते, पण असं खायचं असतं आपण, हे असं करायचं. पण खूप नाही घ्यायचे, वाईट नको ना जायला कोणाला काही. बरं, तुमच्या वेळी ह्या सगळ्यांची प्राइस काय होती? म्हणजे किती रुपयाला वगैरे मिळायचे? आठाणे वगैरे. 50 पैशाला अशा खूप साऱ्या गोळ्या यायच्या या. 50 पैशाला खूप, या 50 पैशाला असे 2 वगैरे. बूमर मला असं आठवते 1 रुपयालाच होतं, 1 रुपयालाच होतं जेवढं मी. बरं, मग ह्याच्यासाठी कधी घरच्यांकडे हट्ट केलाय का, मला चॉकलेट घ्यायचं, मला पैसे द्या वगैरे असं काही? हा म्हणजे हो, कधीतरी होतच असेल.
केलं म्हणजे हट्ट हा म्हणजे हट्ट नाही पण असं कुठेतरी गेल्यावर की हे हवंय बुवा पप्पा द्यायचे की द्यायचे. एवढंच तर असायचं 50 याच्यासाठी फार त्रास नाही दिला 50 पैशामध्ये एवढा यायच्या त्यामुळे मग काय आपण खुश 50 पैसे दिले की झालं. बरं आता हे सगळं तुम्हाला जर एन्जॉय करायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीयेत, तर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. ओके आणि जे प्रश्न शाळेतलेच असतील. ओके ओके. सो कोणाला किती पर्सेंटेज पडले 10वीला? अरे बापरे हे कशाला उगाच म्हणजे मला सांगायला प्रॉब्लेम नाही पण कशाला उगाच इज्जत काढायची. बरं जाऊ दे बाबा. जाऊ दे, पण इथे कळेल की कोणी जास्त अभ्यास केलाय. ठीक आहे सांगतो एवढा काय आता सांग ना, सांग. झालं त्याने मला खूपच कमी पडले होते पण ठीक आहे चल सांगूयात. किती? असं सांगायचंय 10वीतले की 12वीतले? 10वीतले. मला खूपच कमी होते मला 49% अरे चांगले होते. चांगले होते नाही यार माझ्या खानदानात तर पैसे तरी 40. भाई ऐक ना मी ज्या फॅमिलीला बिलॉंग करतो जिथे सगळे शिक्षक आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे माझ्याकडनं खूप जास्त अपेक्षा होत्या आणि माझे सगळे भाऊ बहीण सगळे जितके भावंडे सगळे मेरिटवाले होते. मी एकमेव असा त्यात होतो ऑड वन आउट जो 49% आणि 12th मध्ये 50%. 1% फक्त इन्क्रीज झालं. खूपच पण जनरली डिसअपॉइंटेड. 12th मध्ये लोक कमी कमी येतात. तू इन्क्रीज झालास म्हणजे चांगली गोष्ट आहे. ऐक ना मी पास होईल की नाही याची गॅरंटी नव्हती. मी जाऊ दे आता ती वेगळी स्टोरी आहे पण मी खूप डिसअपॉइंट केलंय माझ्या आईवडिलांना त्या. पण आता ते नक्कीच खुश असतात. हा ऑफकोर्स ते तर होतातच नंतर पण तेव्हा त्यांच्या फार वेगळ्या अपेक्षा होत्या माझ्याकडनं. बापरे 49 कॉलेजच असेल. थांबणार तिच्या पर्सेंट मला 81%. पण मी खूप रडले होते कारण का मला 90च्या पुढे हवे होते बाई. पण तरी पण मला 81 पडले. आणि 12th मध्ये 12th मध्ये कमी आले होते कारण माझं ते बाकीचे सब्जेक्ट पण घेतले होते त्याच्यामुळे 75 होतं 12th मध्ये. तो एक अशी 10वीपेक्षा कमी पर्सनॅलिटी आहे जी 80 येऊन पण रडत होती आणि एक 5 झालं म्हणून. कारण का मला माझ्याकडनं स्वतःकडनंच अपेक्षा जास्त होत्या पण त्यावेळेला काहीतरी सिच्युएशन वेगळी होती म्हणून ते मला कमी माझा अभ्यास झाला नव्हता त्या सिच्युएशन मध्ये म्हणून ते कमी पडले. म्हणून जास्त रिग्रेट की अरे मी करू शकत होते पण झाला नाही माझ्याकडून म्हणून पण ते झालं होतं. पण बाकी सगळे हॅपी होते मला चिल करत होते की अरे यार चांगले पडलेत खुश हो वगैरे असं. मला त्यावेळी असं वाटतं की मी काहीच अभ्यास न करता इतके हे पर्सेंटेज मिळाले. काहीच अभ्यास नाही केलाय मी लास्ट डे पर्यंत लास्ट 2-3 दिवसात केलेल्या अभ्यासावर हे सगळे पर्सेंटेज जेन्युअनली मी अजिबात वर्षभर अभ्यास मला माहित पण नसायचं काय आहे सिलेबस मध्ये काय नाही. मी इतका म्हणजे मी नव्हतोच अभ्यासात. मी एक तर स्पोर्ट्स आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये होतो त्यामुळे माझं लक्षच नसायचं हे 2-3 दिवस. पण मला असं अनालाइज मी केलंय की जर मी चुकून अभ्यास केला असता 90च्या पुढे असतं. भाई विषय पण मी केला नाही असं. बरं आता आपण प्रश्न चालू करूया. हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे पहिला. पानिपतची लढाई कुठे झाली होती? कच्छ नाही हिंट देते प्रश्नाचा हा, answer दे ना आहे. मला माहिती आहे तर हे नाही होत सांग ना. नाईस पानिपतची लढाई पाहिली. हा अरे नाईस व्हेरी नाईस. हा अरे उन्हात ना आलोय ना सॉरी. ठीक आहे. बरं तुम्ही तुमचं चॉकलेट घेऊ शकता. ओके अख्खी बरणी नाही एकच. हा ओके हे कामी पडतं. रिंग पण आहे हा त्याच्याबरोबर. तेच रिंग. तसं घेतलं की येईल. नाईस क्यूट ओ माय गॉड. वाव. क्यूट. बरं नेक्स्ट क्वेश्चन गणितातला आहे. अरे बापरे. बरं एका तासात किती सेकंद असतात? 60 एका एका तासात. तासात हा एका तासात किती सेकंद असतात? एका मिनिटात 60 सेकंद असतात ना. हो एका मिनिटात 60 सेकंद असतात. एका तासात किती सेकंद असतात? किती सेकंद असतात? ट्रिकी क्वेश्चन आहे का? हो नाही सिम्पल आहे. सिम्पलच आहे ना कॅल्क्युलेटच करायचं आहे ना. खूप डेंजर आहे मॅथ्स मध्ये. टिक टिक 1 अरे थांब ना एक मिनिट. टिक टिक 2. थांब एक सेकंड थोडंसं आता उन्हात ना आलं. थांब एक मिनिट. हे उन्हाचं जे काही तो हे जस्ट घेतोय ना. उन्हात ना आलोय. थांब एक मिनिट. एका मिनिटात 60 सेकंद असतात. आणि एका तासात किती सेकंड? किती सिम्पल आहे ना. किती सिम्पल किती आहे. सिम्पल आहे. खूप सिम्पल आहे. हा किती सिम्पल आहे. थांब ना एक सेकंड. एका तासात म्हणतोस ना तू. सांग किती सिम्पल आहे यार जानवी यार. मग एका मिनिटात 60 सेकंड असतात. एका मिनिटात तर एका तासात किती म्हणजे 60 मिनिट्स मध्ये किती सेकंड असतील?
प्रोसेस होते. ऐका ना, हे कट करूया. इतकं डमो. ठीक आहे, अजून सिम्पल करू. 60 गुणिले 60 एका सेकंदात 60. हा, एका 60 एका मिनिटात. एका मिनिटात 60. मी दोघींना सांगतो. मी दोघींना सांगतो 360. करेक्ट. माहिती आहे मला. अरे एक मिनिट, मी तिला हे करून दिलं 60. मी लॅबरेट केलं तुला 60. मी तिला सांगितलं ना, फक्त मल्टिप्लाय करायचं होतं. हो. सॉरी. अरे चोके, सॉरी काय म्हणते. तुम्ही सांगा. अरे काही नाही, आयडियाज का. हा प्लीज ऐक ना, मॅथमॅटिक्स नव्हतं करायचं म्हणून मी इंजिनिअरिंग नाही केली. बापरे. हो, आणि मला मॅथ्स घ्यायचं नव्हतं म्हणून मी वेगळे सब्जेक्ट घेतले. सोडस बोला. तुमचं रिवर्ट. अरे वा, तुला हवंय? नाही प्लीज. तुला हवं असेल तर मी घेईन ना. नाही, एकदा मला मिळालं, एकदा तुझ्या नाही. नंतर मला शेअर करणारच आहे, तुम्हाला माहिती. ओके. मँगो बाईट येते. मँगो बाईट जमा करणार आहे सगळं. हा नाही, चला परत मॅथ्स मधला क्वेश्चन विचारू. बापरे. प्लस मायनसला काय म्हणतात मराठीमध्ये? आणि वजा. अधिक आणि वजा. त्याच्या अगोदर. त्याच्या आधी हा, बेरीज आणि समथिंग. त्याच्या आधी पण. त्याच्या पण आधी आपल्याला सूत्र होती बघा त्याच्या नावाची मराठीमध्ये, जर तुम्ही मराठीमध्ये इंग्लिश मध्ये प्लस मायनस. किती असं आहे, सेफ गेम. अबे सेफ नाही. तू मला प्लस मायनस काय होतं हे विचार, मायनस मायनस काय होतं ते विचार, प्लस प्लस हे सूत्र म्हणतेस का? नाही, सूत्रात ती नावं होती ऍक्च्युली. काय होतं? अधिक आणि अधिक, बेरीज वजाबाकी, अधिक आणि वजा कर आपण असं म्हणायचो, गुणाकार भागाकार. नाही प्लस मायनस नाही माहिती सांग ना. धनऋण. नाही धनऋण. नाही, मला हे खरंच नव्हतं माहिती. येस ऑफकोर्स. हा ना, होता. तुला मराठी मला नव्हतं माहिती, जेन्युइनली नव्हतं माहिती. ठीक आहे. सूर्य हा ग्रह आहे की तारा? तारा. करेक्ट. अच्छा माझं आहे ना. जेम्स घेतो कारण खूप साऱ्या वेळा असतात. जेम्स त्याच्यामध्ये खूप साऱ्या असतात. नेक्स्टला टिकटॅक. बरं, 3 क्वेश्चन झाले ऑलमोस्ट ना. 3 नाही, 4 झाले. अजून 6 बाकी आहेत. बरं. तर आता डेली लाईफमध्ये असे काही इंग्लिश शब्द आहेत जे आपण असे वापरतो, एकदम फ्लुएंटली वापरतो, त्याचे मराठीत नाव कधी सांगायचे? बरं. फ्रीज. शीत कपाट. करेक्ट. वाव, हे करेक्ट वर्ड आहे, शीत कपाट. हो 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 हो. मी थंड ठेवणारं यंत्र म्हणणार होतो. टिकटॅक. हा कुठला घेऊ? पिंक. हा चालेल. या ओके. आपण आता जे करतोय ते इंटरव्ह्यू. इथे मुलाखत. हा हा हा, मुलाखत. तुझं. मी याला तू पिंग घेतलंस ना. बापरे. परत गणितावर येते मी. 1 ते 100 मध्ये किती प्राईम नंबर असतात? प्राईम नंबर असा काउंट असा फिक्स असेल ना. हा म्हणजे एक्झाम्पल दे. 1 मिनिट. मूळ संख्या 1 असते. नाही, 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 मध्ये 1 नाही का? सॉरी. 25. अच्छा, कुठले सांग ना कुठले. कन्फर्म आहे. 1 कन्फर्म आहे. आय थिंक 1 नंतर 5 येत असेल. तेच 5, 10. ऑड आणि इव्हन नंबर्स वेगळे ना. ऑड इव्हन वेगळं आणि प्राईम वेगळं. मूळ संख्या म्हणजे जी कशानेच डिवाइड भागली नाही जात पूर्णांकाने. कळलं मला. सो ती 1. तर 5 इथे 5 आहे. 3 असेल. 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 11 का नाही? 11 पण. अच्छा 11 पण. हा बरोबर, 11 पण. 13 असेल, मग सेम 15 पण असेल. तेच नाही, काही काही विषम संख्या भागल्या जातात. हा. अरे जसं 15 वगैरे तर नाहीच आहे ना. नाही. हा 15. बरं, तुमच्या लहानपणी ना एक डान्स रियालिटी शो यायचा, बुगी बुगी. हा, त्याचे जज कोण होते? जावेद जाफरी, नावेद जाफरी आणि कोणीतरी कधी कधी येऊन जाऊन असायचं, पण हे दोघं तर काय होतं. कन्फर्म. तुमचं रिपोर्ट. हा, आता काय घेऊ? बूमर घेऊ की मँगो बॅट घेऊ? मी घेतलं. लॉलीपॉप घेऊ. लॉलीपॉप. लॉलीपॉप खाऊन फिर.
ग्रीन ग्रीन. ऑरेंज नको. हा ओके ओके. थँक्यू. चला, ऑलिम्पिक किती वर्षांनी होतात? 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, नाही, 9 थोडं वर्षांनी, क्लोज आहे पहिला आन्सर. 6 वर्षांनी, 4 4 वर्षांनी. ऑलिम्पिक 4 वर्षांनी. ओके. मी तुक्का मारला. सांगत तो आता हे बघ, मी हे घेतलं. हां, ठीक आहे. बरं. जगातला सर्वात उंच पर्वत कोणता? कळसुबाई. नाही. नाही, एव्हरेस्ट. माउंट Correct. एव्हरेस्ट. हा माहित होतं मला. हा Sorry. एव्हरेस्ट. अरे ठीक आहे, मग पण ह्याचा दे पॉईंट तिला. कोणाला द्यायचा? दे तिला, दे तिला. नाही आम्ही शेअरच करणार. तुला काय हवं? चिक्की घेते मी, पण तुला काय हवं? ती शेंगदाण्याची. हे बरं, घेते मी, पण तुला काय? हा. बरं, लास्ट क्वेश्चन. थांब. कसं टाकलं तुम्ही त्याला आत? फोल्ड करून. चल, दोघांना. चला. RTIचा फुल फॉर्म काय? RTI. रिटर्न टॅक्स इन्कम. नाही. RTI. रिटर्न पहिला रिटर्न नाही. करेक्ट नाही. नाही. RTI ना. टॅक्स इन्कम बरोबर आहे. नाही. ते टॅक्सवालेच RTI म्हणतात. मला कम्प्लिटली आयडिया नाहीये, त्यामुळे RTI. बरं, मी दुसरा क्वेश्चन विचारते. हा. पण बाल- कुठलं RTI होतं मग? राईट टू इन्फॉर्मेशन. अच्छा, राईट टू इन्फॉर्मेशन, ते RTI आहे. ओके ओके. आम्हाला वाटलं आमचं ते मी फुल गेले कशात तरी, काय तरी मोठं असेल त्या टाईप. हा, चल ठीक आहे. भारतात किती राज्य आहेत? आकडा नाही माहिती, मी काही मोजून सांगू शकतो. मोजायला लागेल. 7. 7 नाही, नाही. 7 कसं 7 असतील? खंडाचे. 22. नाही. क्लोज आहे का मी? 26 आहे. 26. खूप. हा, ही ती क्लोज आहे, ती क्लोज आहे. 24. नाही. 25. करा आता, हेच करा. ऐक ग आपण हे हा ठीक आहे. मग मी तर तुला पर्सेंट आधीच सांगितलं माझ्या, त्यामुळे प्लीज माझ्याकडनं फार वेगळं ठेवून नका. 28. 28. थोडं 2 पावलं पुढे जायचं. 28 राज्य आहे. कुठले विचारायला माहित नसेल तुला, पण ठीक आहे. हा अजून 5 क्वेश्चन विचारायचे आहेत का पुढचे? हा विचार ना. I don't चला, mind. मी शब्द विचारते जे इंग्रजीमध्ये आणि ते मराठीमध्ये तुम्ही कन्वर्ट करा. प्रायव्हसी. एकांत नाही, पटापट. प्रायव्हसीला एकांत नाही म्हणत ना. एकांत तर नाहीच म्हणत. नाही. प्रायव्हसी म्हणजे गुप्त नाही, असं काहीतरी. हा, असंच काहीतरी आहे. असंच काहीतरी आहे ना. म्हणजे प्रायव्हेट मला माझी प्रायव्हसी हवी. नाही, प्रायव्हेटला आपण प्रायव्हेट रूम तिला काय म्हणतात? खाजगी, नाही. वैयक्तिक. वैयक्तिक नाही ना. वैयक्तिक नाही ग, तर नाही. गोपनीयता. 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 नाही काहीच नाही मिळणार. ठीक आहे. मोबाईल. भ्रमणध्वनी. करेक्ट. काय सगळ्यातलं सगळं घेऊया. जे जे उरले ते ते घेऊन 2 जेम्स होतील. मला खूप गोळ्या एक मिळतील. लॉलीपॉप पण घेऊन टाक. हा. चला, जिंकलात तर. हो. What do you mean? आम्ही जिंकून घेण्यासाठी आलेलो आहोत. ग बाई. त्या सिरियलचं नाव नाही माहिती का तुला? बरं, AC. रेसी. AC. एसी. हा, एसी. एसी. सॉरी यार. काय एसीला काय म्हणतात यार, मला नाही माहिती. अरे वायू. नाही इथे रे. हिंट देते. वातावरण. थांब. वातानुकूलित. वातानुकूलित नाही ना. वातानुकूलित असंच केंद्र. असंच काहीतरी. वातानुकूलित यंत्र. करेक्ट. वातानुकूलित यंत्र. हा. कोणाला देऊ मग हा पॉईंट? हा, दे तिला दे. म्हणजे काय आता घे ना काहीतरी. काय घ्यायचं आहे आता? लॉलीपॉप घेऊन टाक एक पिंक कलरचं. लॉलीपॉप घेऊ. पिंकवाला. ऑरेंज. हा सॉरी, ऑरेंजवाला. पिंक का म्हणतोय? नेक्स्ट चॅलेंज. मुकाबला नाही, तो हिंदी वर्ड झाला. आव्हान. प्रोत्साहन. सॉरी, प्रोत्साहन, सपोर्ट. हा, सपोर्ट. आव्हान. Correct. काय हवं तुला? काय हवं तुला? मला ते सोप दे. म्हणजे काय झालं मग? मी miss केलं का? रिंग नाही ग. थँक्यू. ते इशारो गे. काही इशारा झालं का? हा, काही इशारा नाही. चल घे. बरं. ऑसम. 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 जबरदस्त. कमाल. नाही. काही पण होऊ शकतं ना. कमाल. मस्त. अप्रतिम. छान, अप्रतिम. त्याला एक्झॅक्ट काहीतरी मराठी वर्ड आहे ऑसमला. थांब ना. लाजवाब. समय.
अवरूनच आहे स्टार्टिंग. वा ऑसम वा सेम तर बघ रिदम सेम आहे दुनियाचा. कमाल. छान छान हे तिकडून ना prompting चाललंय पाठीवर. छान छान. अरे पण रिदम सेम बरं सांग बाबा तू सांग. अद्भुत. अद्भुत 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 awesome. अद्भुत. हे पण रिदम. हे का हसतायत माहितीये का? कॅमेऱ्याच्या मागे शांभवी उभी आहे. आणि तिकडून ते असं इशाऱ्यामध्ये आन्सर देत आहेत असं काही करत नाहीये ती, असं काही करत नाही. हा कुठे काय केलं काहीच नाही. इंटरव्ह्यूला वा म्हणत होती. बरं. तर एवढे सगळे मज्जा मस्ती करून तुम्हाला कसं वाटतंय लॅमलाईट सोबत? मजा वाटते. असं एकतर आम्ही अशा टाईपचे गेम्स फार कधीतरी खेळायला मिळतात, सो छान वाटतं असं काही. म्हणजे मला तरी मी ते एन्जॉय करतो पण गेम्स. लाईमलाईट सोबत छान इंटरव्ह्यू केलाय, पण आपण लाईमची गोळी नाही घेतली. तेच कारण त्यानंतर आपल्याला लक्की बरं देणार आहे ना. हो मग हे काय घेतलीच नाही. छान वाटलं आम्हाला म्हणून मी गोळी लाईमलाईट सोबत इंटरव्ह्यू करून लाईमची गोळी घेऊन. बरं, शाळेत असं काही खोड्या करायच्यात का चॉकलेट वरून? कारण आपलं शेअरिंग केअरिंग तेव्हा खूप असायचं. खोड्या नाही, म्हणजे खोड्या नाही म्हणू शकत त्याला. मला ते ते लहानपणी आपण जे चिंच ते बोरं ते खायला आवडायचं. आणि आम्ही मधल्या सुट्टीमध्ये जाऊन घेऊन यायचं सगळं आणि ते खायचं असायचं ना. मग तास चालू असताना कसं खाणार सगळ्यांच्या समोर, तर मग आम्ही पेन पेन्सिल मुद्दाम खाली पाडायचो आणि ते ना असं काढून ठेवून हातात द्यायचं. ते असं हातात ठेवून देणार आणि मुद्दाम खाली पेन पेन्सिल पाडायचं आणि असं जायचं खायचं आणि वरायचं. कोणालाच नाही कळणार आपण खायला. हे असं करायचं आम्ही, कारण आम्हाला खूप आवडायचं चिंच खायला. हे खोडी म्हणू शकतो आपण. ही खोडी मी करायचे. बघा, बालपणीत एखादी आठवण आहे जी आता तुम्ही मिस करताय? खूप आहे. हा म्हणजे अशा बऱ्याच आहेत खूप फ्रेंड्स बरोबर. मेजर म्हणजे मित्रमैत्रिणींसोबत खेळणं आणि गप्पा मारणं, जे आत्ता कुठेच नाही. घेतात फोन आणि फोन काढून बसतात. ते खूप मेजर मिस करणं होतं की त्यांच्यासोबत गप्पा मारणं, खेळणं. मग ते पूर्वीचे सगळे खेळ खूप आधीचे, मग ते लंगडी, मग ते लगोरी, मग ते रोडवर ते आखून, ज्याला मी आता काही लोक म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे, आम्ही त्याला बच्चा असं म्हणायचं. म्हणजे बच्चा खेळायला ते 1 2 3 असं खेळायचं. ते हे बहिणींबरोबर दिसत नाही अजिबात. आम्ही असे गावी गेलो ना की लहर आली आम्हाला की आम्ही असं करतो अजूनही. कारण काय तेव्हा आपण जगलो ना, ह्या लोकांना माहितीच नाही काय आहे ते आजकालच्या. मेजर मिसिंग आहे की मित्रमैत्रिणींसोबत बसून गप्पा मारणं. मेजर मिसिंग आहे. सर, तुम्ही काय मिस करताय? मी पण हेच की आता तर कसं झालंय की स्कूल आणि कॉलेज नंतर खूप वेगवेगळे ग्रुप फॉर्म झाले आणि मी तसा मूळचा नागपूरचा, तर ज्या सर्कल सोबत मोठा झालो तो तर आता इथे नाहीच आहे. ज्यांच्याबरोबर थिएटर वगैरे करत होतो ते आहे इथे, पण एव्हरी इव्हिनिंगला असं संध्याकाळी आम्ही ग्राउंडवर किंवा घराखाली कुठेतरी भेटायचो ते फिक्स असायचं. मग आम्ही काहीतरी खेळायचो, सायकलिंग करायचो किंवा क्रिकेट खेळायचो, फुटबॉल वॉट एव्हर. सो तेव्हा असं खूप प्लॅनिंग, आता सतत असं प्लॅनिंग करायला लागतं मित्रांसोबत भेटायसाठी, कुठेतरी टाइम स्पेंड करायसाठी. पण त्यापैकी 10 पैकी 5 वेळाच ते प्लॅनिंग सक्सेसफुल ठरतं. एव्हरी टाइम नाही होत. तर खूप स्ट्रगल आहे साधं भेटायसाठी, पण भेटून गप्पा मस्ती आणि एन्जॉयचं तर पलीकडचंच म्हणा. पण सो खूपच एफर्टलेस होतं तेव्हा ना सगळं भेटणं आणि एन्जॉयमेंट. सो आता खूपच एफर्ट घ्यायला लागतात त्या सगळ्या. सो ते मिस करतो की आता भले इनफॅक्ट आता कम्युनिकेशन आणि हे सगळं टेक्निकली खूप इझी झालं आहे. कॉल हवे आहे, मेसेज हवे आहेत सगळे, पण तेवढेच लांब पण गेलोय ना. सो आधी फोन सगळं काही नव्हतं तरी आम्ही रोज एकमेकांचे तोंड बघायचो. क्युरिओसिटी असायची की अरे हा भेटायचंय किंवा काय. म्हणजे पत्रांमध्ये पण आम्ही म्हणजे राहायचो इथेच, पण ती मज्जा यायची की कोणासोबत तरी हे पाठव, उगाच चिठ्ठी पाठवायची. ती मज्जा होती आधी. हे आता थॉट प्रोसेस पण येणार नाही कोणाच्या डोक्यात की आपण असं काहीतरी करूया. तर लांब पत्र पाठवणं वेगळं, पण इथलं इथे आपल्याच फ्रेंडला, जवळच राहणाऱ्या फ्रेंडला कोणाकडून तरी पत्र पाठवायचं, मग ते वाचणार. तेव्हा फोन नव्हतेच ना, तर कसं सांगणार, कसं कोणाला. तर ही एक मज्जा होती. ते सगळं आता मिसिंग आहे सगळं. बरं, तुमच्या लहानपणीचं एखादं बालगीत किंवा बडबडगीत तुम्हाला आठवते का?
पाठ नाही आहेत ग, बडबड गीत बालगीत मला पण नाही पाठ अशी पाठ नाही अशी. आहेत कुठली. पण असं एखादा लाईन त्याची बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये बरीच आहेत अशी. अरे बापरे, आता आठवतच नाही आहेत त्यांची नावं व्यवस्थित. मला तर असं काही आठवत नाहीये, म्हणजे जे असे किंवा आई आपल्याला ते ऐकवायची वगैरे असं काही आईचं वेगळं. हे नाचरे मोरा हे तर बालगीत नाही आहे, बडबड गीत नाही आहे. चालेल की. नाचरे मोरा ते तर गाऊन दाखवायचं जे नाही, कुठलं नाही, असेल ते. नाही, नाही, मग आता मला आठवतच नाही. नाचरे मोरा एक होतं, नाचरे मोरा हा, नाचरे मोरा, मामाच्या गावाला अगीन गाडी, जाऊया, मामाच्या चॉकलेटचा गावाला बंगला, एवढं म्हणताय तर म्हणा ना. चॉकलेटचा बंगला वगैरे हे सगळं. जाशील ग पळून. सो हे लोकांचे आवाज सगळं हे गाणी म्हणजे ऐकली आहे, कॅसेट्स वगैरे असायच्या. सो ते त्याच्यावर ऐकायचो तेवढंच. बाकी मी एनिवे मी असं खूप म्हणजे नव्हतं. हां, मला ते आठवतं, मी शुभम करोती म्हणायचो एव्हरी इव्हिनिंग. तुळशीजवळ दिवा लावायचा आणि शुभम करोती म्हणायचो. खूप लहान होतो तेव्हाच, पण त्यानंतर तर मग मी कधी केलं नाही फार नंतर. मग आय यूज टू मी ना तुकडोजी महाराजांचे भजन खूप ऐकायचो. मला आठवतं मी 6वी-7वी नंतरच ना आमच्याकडे खूप कॅसेट्स होत्या तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या. मी ते खूप ऐकायचो. सत्यपाल महाराज म्हणून एक महाराज आहेत, जे गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजांच्याच समाज प्रबोधनाच्याच अंडर ते त्यांचे कीर्तन असायचे. मी ते सगळं खूप ऐकायचो आणि मला ते खूपच एस्पायरिंग वाटायचं. बिकॉज ते लोक खूपच ते जास्त ना खूप प्रत्येक गोष्टी आणि रिलिजियस थॉटच्या मागे खूपच प्रॅक्टिकल लॉजिक आणि खूपच छान थॉट सांगायचे. जसं तुकडोजी महाराजांचं पण भजन आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव देव. ते हे सगळं मला खूपच 7वी-8वी तसं खूप भारी वाटायचं की यार हे किती छान आहे तुकडोजी महाराजांचं, की त्यांनी कधी जसं समाज प्रबोधन खूपच वेगळ्या पद्धतीने केलं आहे, की त्यांनी कधीच लोकांना देव करा, खूप देवाच्या मागे, त्यांनी असं कधीच म्हटलं नाही. तुम्ही माणूस म्हणून छान वागा, सगळ्या माणसांचा रिस्पेक्ट करा, सगळ्या देवांचा रिस्पेक्ट करा, गाव स्वच्छ ठेवा, स्वतःचं घर स्वच्छ ठेवा. सो हे थॉट मला खूप आवडायचं त्यांचे 7th स्टँडर्डमध्ये. मी सत्यपाल महाराजला तेव्हापासून ऐकायचो, तर मला ते खूप भारी वाटायचं. सो या. आणि हे घरातलं वातावरण पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी मॅटर करतं कधी कधी. हो, आमच्या घरी तसं तुकडोजी महाराजांचं खूप आहे, त्यामुळे असावं कदाचित. बरं, जाता आम्हाला हे ऐकायला आवडेल की तुमच्या शाळेतले आवडते शिक्षक कोणते आणि त्यांना आता काय मेसेज द्याल? माझे तसे स्कूल कॉलेज म्हणजे पूर्ण स्कूल लाईफ टाईममध्ये तसे खूप आहेत माझे लाडके टीचर्स. स्पेशली माझे स्पोर्ट्स टीचर होते मोहोळ सर, जे अजून पण टचमध्ये आहे माझ्या. आम्ही नंतर एक मातरम सर होते त्याच्या आधी, आता ते नाही आहेत, वारले ते काही वर्षांआधी. पण म्हणजे पहिल्यांदा त्यांच्यासोबत लेझिम त्यांनी मला शिकवली आणि बऱ्याच गोष्टी. इनफॅक्ट ड्रम आणि जे आपण स्कूलमध्ये परेडमध्ये जे वाजवतो ते मला त्यांनी शिकवलं आहे सगळं. त्याच्यानंतर मोहोळ सर आले. मोहोळ सरांनी बेसिकली मातरम सरांना रिप्लेस केलं. हडसमधलं सांगतो हे सगळं. सो त्या दोघांसोबत खूप जास्त टाईम स्पेंड केलं आहे, बिकॉज थोडंसं स्पोर्ट्स आणि या सगळ्या, आणि त्यांच्यासोबत थोडं ट्युनिंग वेगळं होतं आमचं. पण त्याही आधी ना मी जेव्हा शिशु मंदिरमध्ये होतो बालवाडी, तेव्हा माझ्या एक मॅम होत्या, माझ्या घराजवळच राहायच्या, क्लासेस घ्यायच्या, कल्याणी मॅम. आणि त्या मला नाही असं काही नाही, त्या मला किंचित म्हणायच्या. किंचित मी ट्युशन्स लावलं होतं त्यांच्याकडे आणि त्या मला किंचित म्हणायच्या. आणि आता आय गेस मी त्या एरियात राहायचो 1st स्टँडर्डपासून आय गेस 4th स्टँडर्डपर्यंत 5th स्टँडर्डपर्यंत आय गेस. त्यात पण मी 2 वर्षच फक्त 2-3 वर्ष त्यांच्याकडे जायचो. आणि त्याच्या आधी बालवाडीत त्या मला स्कूलमध्ये टीचर होत्या. त्यानंतर ना तो एरिया सोडल्यावर मी त्यांना कधीच नाही भेटलो, कधीच नाही. पण मला ना त्यांचं घर अजूनही नागपूरला कुठे आहे लक्षात आहे सगळं. माझी इच्छा आहे तिथे जायची, मला जायचं आहे. पण मीच एवढा कट जातो नागपूरला, 2 दिवस 3 दिवस जातो आणि लगेच काम करून परत येतो. पण मला नेहमी टीचर वगैरे असं काही पण आठवलं की मला असं होतं यार एकदा तरी त्यांना व्हिजिट पाहिजे. तुम्ही काय सांगा? बापरे, माझ्याकडे लिस्ट आहे माझ्या शाळेतल्या शिक्षकांची. माझे सगळे टीचर लाडके होते, मला माझे आवडीचे होते. आमच्या म्हणजे 1ली ते 5वीमध्ये असणाऱ्या आमच्या मुख्याध्यापिका होत्या खेडकर मॅडम. तर त्या तर मला खूप आवडायच्या. खूप छान डिसिप्लिन होत्या त्यांच्या, आणि त्यांच्या हाताखाली खूप छान मुलं तयार होऊन शाळेतनं बाहेर पडून खूप छान कर्तृत्ववान मुलं झाली होती. त्यानंतर माझ्या 1लीपासून 5वीपर्यंतच्या
माझ्या वर्ग शिक्षिका कदम मॅडम म्हणून, ज्या माझ्याच मित्राची आई आहेत, जे तेव्हा नव्हतं, नंतर तो माझा मित्र झाला, आमच्या स्कूलला जॉईन झाला, पण त्या माझ्या सगळ्यात फेवरेट. आणि मला तेव्हापासून आपल्या फील्डची आवड, मी सिरियल वगैरे बघायची घरात प्रॉपर. तर तेव्हा अनुराधा, आपली 4 दिवस सासूचे मधली अनुराधा जी होती ना, तशा दिसायच्या त्या सेम. तर मला ना त्याच वाटायच्या माझ्या ज्या बाई म्हणायचं आम्ही त्यांना. तर त्या बाई मला वाटायचं की त्या अनुराधाच बाई येतात इकडे येऊन शिकवतात आणि तिकडे जाऊन मग टीव्हीत असतात संध्याकाळी, असं वाटायचं मला. सो मला त्या अजूनही आम्ही भेटतो गेल्यावर, आणि अजूनही त्यांना खूप प्राऊड फील होतं माझ्यावर. त्यांच्यासोबत एक कांबळे मॅडम, त्या स्ट्रिक्ट होत्या. कदम मॅडम थोड्या सॉफ्ट मॅडम, कांबळे बाई ज्या होत्या त्या खूप स्ट्रिक्ट होत्या, त्या अशा ओरडायच्या, मारायच्या वगैरे. पण त्या पण आम्हाला नाही कधी, कारण का आम्ही असायचो ना पहिल्याच बेंचवर बसणारे, सगळं ऐकणारे व्यवस्थित टीचरचं असं किंवा अभ्यास करणारे. सो आम्ही त्यांचे लाडके, ते आमचे लाडके, असं होतं. आणि त्याच्यानंतर मग 6वी पासून ते वेगळी शाळा होती, म्हणजे ती सेमच शाळा, पण 1ली ते 5वीचे वर्ग वेगळे होते, आणि नंतर 6वी पासूनचे पुढचे वर्ग वेगळे होते. तर तिथल्या पण सगळ्या टीचर्स, देवळेकर मॅडम होत्या, जाधव सर होते, शिंदे सर म्हणून आमच्या शाळेमधले एक सर, ते ऑल राऊंडर सर. म्हणजे कल्चरल, जे कॉलेजमध्ये आपण म्हणतो कल्चरल सगळे ॲक्टिव्हिटीज सगळे ते हँडल करायचे. वादनामध्ये खूप कमाल, स्काउट गाईडच्या याच्यामध्ये सगळे कमाल. आणि ते असे मला भारी, शिवाजी सर, त्यांचं शिवाजी नाव आहे, मला ते खूपच अजूनही आवडतात ते सर. ते दिसायला पण खूपच सुंदर होते, सगळ्यांना खूप छान हँडल करायचे, कोणाला ओरडायचे नाहीत, न ओरडणारे टीचर आपल्याला सगळ्यांना आवडतात. सो ते तसे होते. आणि अजूनही कांबळे सर म्हणून पण एक होते. आणि अजूनही मी गेले शाळेमध्ये, आता मी रिसेंटली गेलेले, तर मला सत्कार वगैरे झाला होता, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं मला भेटून, आणि सेम माझंही तेच होतं. सो हे सगळे खूप गोड आहेत, आणि दरवेळी ते मला भेटले, मी त्यांना भेटले की आम्ही छान पाया वगैरे पडणं, आशीर्वाद घेणं असतं. आणि त्यांचं असतं की अशीच मोठी होत राहा, पुढे जात राहा, कायम सोबत आहोत. सो मी गेले की त्यांना भेटते आवर्जून. नक्कीच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना तर हेच सांगू की आता आमच्या मालिकेत छान एक नवीन ट्विस्ट अँड टर्न येतोय, जिथे तुम्ही अनिकेत आणि छवीला आतापर्यंत इतकं भांडताना बघितलं, पण आता त्यांच्या प्रेमाने वागताना बघणार आहात. आणि ज्याची तुम्हाला उत्सुकता होती, ज्या ट्रॅकची तुम्हाला उत्सुकता होती, तो ट्रॅक फायनली सिरियल मध्ये आलेला आहे. पण ते सगळं भांडतच होणार आहे. आम्ही भांडणं आणि एकमेकांसोबतची नोकझोक अजिबात थांबवणार नाही. त्याला धरूनच आम्ही प्रेमात पडणार आहोत, आणि तुम्हाला आणखी मज्जा येईल ते सगळं बघायला, कारण आम्हाला करताना खूप मज्जा येते. एक्झॅक्टली, खूप जास्त मजा येते. तुम्हाला बघताना आणखी जास्त मजा येईल. येस. सो प्लीज बघत राहा आमची मालिका आम्ही जिंकून घेईन सारं, दररोज संध्याकाळी 7 वाजता, फक्त आपला कलर्स मराठीवर, आणि कधीही केव्हाही जिओ हॉटस्टारवर. ये. थँक्यू.